राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रामध्ये शिक्षण मंत्र्याचं मंत्रीपद का नाकारलं, हा महत्वाचा प्रश्न आहे. अगदी स्वतः देवेंद्र फडणवीस कितीही सांगत असले की मी दुसऱ्या एका महत्वाच्या कामासाठी गेलो होतो, परंतु ती परिस्थिती तशी नव्हती. त्यांना थेट मोदी आणि शहा या देशातल्या दोन सर्वोच्च नेत्यांनी देशाचं शिक्षण मंत्रीपद सांभाळावं अशी विनंती केली होती, परंतु ती त्यांनी नाकारली. का नाकारली त्याचं प्रमुख कारण आता समोर येत आहे. या राज्याच्या आपल्या मुख्यमंत्र्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद नको आहे, त्यांना पंतप्रधान व्हायचंय. या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पटेल आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगल लाईव्ह हे आपलं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. हा, मी सांगत होतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रामध्ये त्यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या जागेवर देशाचं शिक्षण मंत्री पद सांभाळावं अशा पद्धतीची सूचना देशाच्या दोन सर्वोच्च नेत्यांनी केली होती, परंतु ती त्यांनी विनम्रपणे नाकारली. आणि मी महाराष्ट्रामध्येच राहणं पसंत करतो असं सांगितलं, किंवा महाराष्ट्रामध्ये आणखीन खूप मोठे असे प्रकल्प आहेत जे मला मार्गी लावायचे असं सांगितलं. आणि मग त्यानंतर शिक्षण मंत्री पदासाठी प्रल्हाद जोशी यांची निवड झाली. प्रश्न इथे मिटला नाही. प्रश्न इथे हा आहे की हे शिक्षण मंत्री पद नाकारण्याच्या पाठीमाग कोण होतं? फक्त देवेंद्र फडणवीसाने स्वतःहून अशा पद्धतीचं मंत्रीपद नाकारलं का, असा प्रश्न निर्माण होतो. खर तर या पाठीमाग एक फार मोठी यंत्रणा काम करते मित्रांनो, खूप मोठी यंत्रणा. आणि त्या यंत्रणेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोक्यात सध्या काही वेगळं शिस्त आहे. त्यांना केंद्रामध्ये बदल करायचा आहे. आता तशा पद्धतीचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनामध्ये, त्यांच्या प्रमुखांमध्ये सध्या पूर्णपणाने चालू आहे. त्यांना खात्री पटलेली आहे की पुन्हा आपण नरेंद्र मोदी यांना जर कायम ठेवलं तर त्याचे खूप मोठे परिणाम भारतीय जनता पार्टीला केंद्रात आणि प्रत्येक राज्यामध्ये भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये आता नवा विचार सुरू झालेला आहे की आपण देवेंद्र फडणवीस हा नवा नेता देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान करावा अशी संघाची इच्छा असली पाहिजे किंवा आहे. याला काय, या माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे किंवा त्याला काय पुरावा आहे, आधार आहे असंही आपण म्हणत, बरोबर आहे ना? कुठलीही गोष्ट थोडासा पुरावा, सुगावा आणि आधार असल्याशिवाय मी बोलत नाही याची आपल्याला जाणीव आहे, पूर्णपणे जाणीव. त्याचं झालं असं की काल पुण्यामध्ये देवाभाऊ या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीस यांच्या हस्ते झालं. चंद्रकांत पाटीलही त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बघा, बाळासाहेबांनी आणि चंद्रकांत पाटलांनी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण केली आणि बाळासाहेब असं म्हणाले की माझा हा पुतण्या एक ना एक दिवस देशाचा पंतप्रधान होईल. अशा पद्धतीचं विधान देवेंद्र फडणवीसांच्या चुलत्यांनी बाळासाहेब फडणवीसांनी केलं. ते उगीच सहज नाही केलं, कारण बाळासाहेब फडणवीसांचे, देवेंद्र फडणवीसांची ही जी नाळ आहे ती पूर्णपणे नागपूरमध्ये आहे. पूर्णपणे संघाच्या विचारधारेशी आणि संघाच्या परिवाराशी बांधलेली आहे. पूर्णपणाने कुठलंही विधान करताना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये एखादं विधान करताना प्रत्येक व्यक्ती जबाबदारीनं आणि भान ठेवून विधान करतो मित्रांनो. बाळासाहेब असं म्हणाले, माझा नातू, माझा पुतण्या आज नाही तर उद्या देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होईल. हे सुतोवाचे आहे.
हे घरून केलेलं सुतोवाच्य आहे. हे संघाच्या कार्यालयातून किंवा संघाच्या नागपूर मधून हा बाहेर आलेला विचार आहे मित्रांनो, की निश्चितपणे केंद्रातलं सरकार अडचणीत आहे. मोदी आणि शहा या जोडगोळीवर देश नाराज आहे. जंतर मंतरवरचं प्रकरण पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या अंगलट आलंय आणि आता केंद्रामध्ये खांदेपालट केली पाहिजे असा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असावा. आणि त्यातून मग नावांची जी चाचपणी होते त्यावेळेस दोनच नाव आता संघाकडे शिल्लक उरतात. त्यापैकी महाराष्ट्राचा विचार केला तर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस. परंतु गडकरी नाही गेल्या 2-4-6 महिन्यामध्ये बदनाम करण्यात आलेलं आहे. मग ते जाणीवपूर्वक केलंय का स्वतः गडकरीने जबरदस्तीने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून देशातल्या लाखो करोडो गाड्यांचं वाटोळं केलंय. ती गोष्ट अलहिद आहे. महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. तेव्हा या गडकरी पूर्णपणे गेल्या 7-8 महिन्यात 1 वर्षात बदनाम झालेत. आता ते झालेत का त्या पाठीमागे साजिश आहे. राजकारणामध्ये खूप मोठी साजिश असते. इतकंच नाही तर असं सांगितलं जातं की जंतर मंतरवरच्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्याकडून मदत झाली. खरं खोटं माहित नाही पण चर्चा आहे पूर्णपणे. मग असंच आता संघाच्या डोक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीचा विचार आला असावा, तशी चर्चा अंतर्गत गोटात झाली असावी, त्याची कुणकुण बाळासाहेब फडणवीसांना, देवेंद्र फडणवीसांच्या चुलत्याला, ते जबाबदार आहेत, लागली असावी. तर त्यातून त्यांनी हे विधान केलं असावं. आणि लगेच त्याच कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात देवेंद्र फडणवीसांना दैवी शक्ती प्राप्त आहे. बघा, म्हणजे मोदीजींना भारतीय जनता पार्टीचे लोक थेट ते अवतार मानतात, विष्णूचा वगैरे अवतार आहेत हे मोदीजी असं म्हणत आलेले. आता देवेंद्र फडणवीसांना देव करून बसवण्याची तयारी दैवी शक्तीपासून सुरू झालेली. या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस आता देशाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, उमेदवार आहेत. जर नरेंद्र मोदी यांना हटवायचं ठरलंच तर देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. आणि तशा पद्धतीचं सुतोवाच पुण्यामध्ये झालंय. आता आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत, आपण सगळे मराठी माणसं आहोत. महाराष्ट्राला आजपर्यंत पंतप्रधान पदाचा जो मान आहे किंवा संधी आहे ती मिळू शकलेली नाही. यशवंतरावांची ती संधी हुकलेली, शिवराज पाटलांची ती संधी हुकलेली, आणि आता जर तिसरी संधी देवेंद्र फडणवीसांना मिळणार असेल तर एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी म्हणून मलाही त्याचा आनंद आहे. भले मी देवेंद्र फडणवीसांच्या विचाराचा विरोधक असेल, परंतु आमचा मराठी माणूस जर केंद्रामध्ये पंतप्रधान पदावर बसत असेल तर हा महाराष्ट्राचा सन्मान, हा मराठी माणसांचा पूर्णपणाने सन्मान आहे. भले ते संघाचे असले, भले ते भाजपचे असले तरी सुद्धा. त्यामुळं बाळासाहेबांचं हे जे सुतोवाच होतं हे खरं ठरावं, अशीच प्रार्थना किंवा अशीच इच्छा आपण महाराष्ट्रीयन म्हणून सगळेजण व्यक्त करूया. आणि बघा, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार म्हटल्यानंतर राज्यातले अनेक नेते मुख्यमंत्री पदावर आपल्याला कसं बसता येईल त्याची सुद्धा फिल्डिंग लावून आहेत. चंद्रकांत पाटील खूप कौतुक करतायत अलीकडं देवेंद्र फडणवीसांचं. दुसरीकडे अनेक नेते त्यांच्या पक्षातले पूर्णपणे देवेंद्र फडणवीस म्हणजे खूप विद्वान आहेत, त्यांना दैवी शक्ती प्राप्त आहे, तिने जिथे हात लावतील तिथं सोनं होतं वगैरे वगैरे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची मर्जी, खास मर्जी मिळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे 1-2-4 लोक करत आहेत. तर दुसरीकडे फडणवीस केंद्रात कधी जातील याची वाट शिंदेही पाहतायत. कारण एकनाथ शिंदेना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले की मग ते मंत्री म्हणून जाऊ देत, नाहीतर पंतप्रधान म्हणून जाऊ देत, त्यांना काही त्याचं सुखदुःख नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आपली वर्णी लागेल असा विश्वास त्यांनाही आहे. बातमी ही महत्वाची नाही, बातमी इतर मंत्र्यांची महत्वाची नाही,
बातमी महाराष्ट्राला जर पंतप्रधान पदाचा मान मिळणार असेल तर हा महाराष्ट्राचा गौरव आहे, मराठी माणसाचा गौरव आहे. आमच्या महाराष्ट्राला अशा पद्धतीची संधी भले ते देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने मिळाली तर आमचा हे राज्य निश्चितपणे आनंदीच होणार आहे. या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.